पोटी आणि गावाची तळमळ गावाप्रती असलेली तळमळ आपल्याला पाहायला मिळते. जिथे जिथे गावाच्या स्पर्धा अशा होतात का उपक्रम होतात कार्यक्रम होतात तिथे तिथे हिरागिरीने भाग घेणारा प्रवीण जाधव आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. ओपटापट खेळायचा क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता सुंदर गोलंदाजी करतात त्या मारुती बंगाल. अनुभव आहे. 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 1 धाव फक्त खर्च केला मारुती बंगाल यांनी. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रवीण जाधव. पुढे खेळायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तैनात कोणतीही चूक नाही आहे. प्रवीणला देखील माघारी पडतावी लागेल. बॅक टू द पॅव्हलियन प्रवीण. पंच जो 2 मिनिटं गेम थांबवा. पंच पंच एक षटकाची सामायिक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू विकेट. तिसरा चेंडू दुसरा डॉट. तिसरा विकेट. ओके धन्यवाद. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मारुती बंगाल यांच्या विरुद्ध जोरदार डाव्या वाजवा मित्रांनो. 2 गडी बाद करून 1 फक्त धावा खर्च केला. जोरदार डाव्या वाजवा. 1 धाव फक्त खर्च केलेला आहे. स्लोअरचा चेंडू होता. सूरज कांदेकर आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी मार्क वरती. स्लोअरचा चेंडू होता. ताकद लावली नाहीये सुरेशने. एक नक्की मिळेल. नॉन स्ट्राईकला असलेला आता अनंत हरावडे आपल्याला पाहायला मिळतात. अनंत हरावडे यांच्याकडे देखील अनुभव आहे. ओहो सुंदर मारायचा प्रयत्न होता. ढकलण्याचा प्रयत्न केला होता पण काहीसा बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहे. आणि अजूनही धाव फलकावरती धावा आहेत 3. मागे जाऊन खेळायचा प्रयत्न मित्रांनो. मी मगाशी म्हटलं की जसं तुम्हाला जसं मोबाईल मध्ये नेटवर्कची गरज आहे ना तसं क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज आहे. फुटवर्क होणं गरजेचं आहे. आपण इथे सुंदर षटक हाताळतोय गोलंदाज सूरज ज्याने मागील सामन्यामध्ये सुंदर अशी फलंदाजी चौफेर कामगिरी केली. सूरज कांदेकर तोच आहे. आपण पाहतोय फुलटॉस यॉकर मारायला होता. चेंडू फुलटॉस होऊ शकला असता पण नाही. 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 4 धावा. पुढून घ्यायचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषे पार. 1-2 का 4 सांगायचं. येतोय बिग हिट षटकार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा होत आहेत. अवघ्या 10 धावा आणि 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल ते तात्या इलेवड या संघाला. चला जाऊया आपण आता एक डीजे वाल्यांकडे सुमधुर संगीत ऐकूया.
आपल्याला पाहायला मिळत आहे. SMD स्पोर्टच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमी हितचिंतक यांचा मी मनीष प्रगती दत्ताने आपले मनभावेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि शेवटच्या सामन्यापर्यंत जोडून राहा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा. दापोली दमामी तामण प्रीमियर लीग 2025 पवार चॅलेंजर या संघाने सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय साजेरी इलेव्हन या संघाकडून प्रवीण जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. 10 धावांची गरज 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय प्रवीण जाधव. स्ट्राईकला असेल सूरज, नॉन स्ट्राईकला आहे विजय विटमल. क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, बाहेर जाणार चेंडू होता, कोणतीही चूक नाहीये. इथे मोठी विकेट. सूरज माघारी पोहोचला. सूरज तळपण्याआधीच शांत झाला. बॅक टू द पॅव्हलियन. मोठा झटका, सन्नाटा, शांतता पॅव्हलियन मध्ये. मित्रांनो, तुम्हाला अतिघाई संकटात नेऊ शकते. तुम्हाला एकेरी धुईर धावांवरती भर दिला पाहिजे होता. तुम्हाला जिंकायचं असेल तर कमजोर चेंडूवरती, खराब चेंडूवरती मोठे फटके खेळायला हवे होते. सूरज कांदेकर यांना थांबवलं, यांचा वादळ तुफान थांबवलं गेलं. आता उरल्या सुरल्या आशा यात आपल्याला पाहायला मिळतील. ओहो, सुरेख चेंडू होता. प्रवीण याचा खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील सहज पूर्ण होते. तिसरी धाव देखील होईल का पाहायचंय आणि तिसरी धाव देखील पूर्ण. मित्रांनो, एवढं त्याला कन्फ्युज करत आहे, तक्रार करते फलंदाजा. क्षेत्ररक्षकाची तक्रार आहे की बाहेरून आवाज डिस्टर्ब होते. दबाव, प्रेशर, कमी धावसंख्या असल्यामुळे असा प्रेशर येतो. मित्रांनो, प्रेशर घेऊन जगायचं नाहीये. कारण मी नेहमी सांगत असतो की आयुष्य असं जगायचं की कुकर सारखं जगायचं. खालून आग लागली असली तरी वरती शिट्या मारत जगायचं. प्रवीणाचा पुढे चेंडू सुद्धा बाहेर जाणारे चेंडू स्वेर मारा आणि एका धावेत धावसंख्या पुढे सरी धावसंख्या होते 4 धावा. विजय विटमल आपल्याला पाहायला मिळतो. 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असताना धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 4 धावा लागलेल्या आहेत. 5.5चा पूर्णांक 5 सरासरी गरजेची असताना षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना धावसंख्या होते 5. प्रवीण हाताळतो षटक पहिलं. पूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय प्रवीण जाधव. स्ट्राईकला आहे सुयश गुरव, ज्याने मागील सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती. सूरज कांदेकर बरोबर तुफान फलंदाजी केली तो सुयश. अगोदरचा चेंडू होता, बाहेर जाऊन खेळायचा प्रयत्न केला होता. बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर मारा, पुन्हा एकदा चोरटी धाव. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरक धावसंख्या होते 7. जिंकण्यासाठी हव्या त्या अवघ्या 4 धावेची गरज. आतापर्यंत प्रवीण जाधवने चेंडू फेकले 5 चेंडू फेकले गेले. त्यामध्ये आपण एक स्क्वेअर मार आपण पाहिला. आताचा देखील स्क्वेअर मार, 2 स्क्वेअर मार आपण पाहिला. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न केला विजयने, थांबवलं सुरेशने. एका धावेचे समाधान मानावं लागतोय आणि एका धावेत धावसंख्या सरकते धावसंख्या होते 8 धावा धावफलकावरती.
प्रवीण जाधव यांचा आपण पाहतोय षटक. शेवटचा चेंडू शेष. मोठा फटका खेळायचा सुयश ताकद लावली जाईल का आणि जातोय सर. वन येतो बिग हिट षटकार आणि विजयी षटकार आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केला तो ताचा